पहिल्यांदाच ना पार्सलचा असा काही घोळ झाला होता. तर झालं असं होतं, की मी पण मागवलं आणि त्यांनी पण मागवलं. इतका भयंकर ना अर्धा ते पाऊण तास त्याचंच चालू होतं. आणि आज ना मी माझ्या किचनचं लूक चेंज करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत ना माझी रुटीन कशी असते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि झालं असं होतं, की एक प्रॉडक्ट घ्यायचं होतं घरी वापरण्यासाठी. मग मी आहोंना ते लिंक पाठवली, की हे चांगलं आहे का म्हणून. पण झालं असं की त्यांनी पण मागवले आणि मी पण मागवले आणि मला माहिती नाही की त्यांनी पण मागवलेत आणि त्यांना माहिती नाही की मी मागवले म्हणून. पण आलं एकाच दिवशी दोन्ही पण आणि ते म्हणतायत की माझं पण येणार आहे. मी म्हटलं की माझं पण येणार. मग मी म्हटलं की पार्सल आलंय आणि याचं पेमेंट करा. तर काय मागवलं मी, मला असं असं. तर मी पण मागवले आणि मी त्याचं पेमेंट केलंय. हो का म्हटलं. मग मी पण मागवले. मग त्या घोळामध्ये ना जवळपास ना ते कुरिअरवालं अर्धा ते पाऊण तास होतं. त्याला हे समजत नव्हते की नेमकं काय करायचं काय नाही. वस्तू एकच होती पण एकाची पेमेंट केलेली होती. पण त्याला इतकं कन्फ्युजन झालं होतं की बस. पण असो त्याचा घोळ मिटला. त्यानंतर ना सुट्टी होती त्यामुळे ना मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं. त्याला म्हणजे लहान मुलांना ना असं काहीतरी चटर-पटर हवं असतं. काहीतरी वेगवेगळं बनवावं असं त्याची आवड असते. तर इथं अगोदर 2 कांदे कट केले आणि त्यामध्ये थोडीशी काजू टाकून थोडेसे उकळून घेतलं. त्याचा पेस्ट बनवला आणि आलं, टोमॅटो, कांदा, अद्रक वगैरे हे कट करून ते थोडंसं फ्राय करून त्याची पण ग्रेव्ही बनवली. त्यानंतर ना मस्त अशी ना तेल आपलं सॉरी फोडणी दिली. फोडणीमध्ये जिरे, मोहरी आणि लसूण, कोथिंबीर आणि जी पेस्ट केली होती ते टाकली मस्त अशी ना आणि काजूसुद्धा फ्राय करून घेतले होते. तर खूप छान होते. तिखट, मीठ चवीपुरतं तुम्हाला जसं हवं तसं टाकू शकता. काजू माझ्याकडे थोडीशी कमी होते. तर असं म्हटलं तेही मुलं भरपूर आवडीने खातात. आणि त्यामध्ये ना थोडीशी ना साखर तुम्ही नक्की टाका. त्याने काय होतं हॉटेलसारखी टेस्ट येते. खूप छान लागते. तर मी नेहमीच टाकते. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. पटकन ना पीठ पण मळून घेतलं. नंतर राईस पण केला आणि जेवायलाही वाढलं होतं सगळ्यांना. तर मी सगळ्या शेवटी जेवण केले. अगोदर सर्वांना दिलं. कारण चपाती जी असते ना कडक थोडीशी भाजी ना ह्या भाजीसोबत खूप छान लागते. त्यानंतर रात्रीचा थोडासा राईस उरला होता. त्यालाच मग फोडणी पण दिली. त्यानंतर बरचसं कामं होते आणि मला किचनचं मेन म्हणलं तर मला किचनमधला लूक चेंज करायचा होता. लूक काय चेंज करायचा होता, फक्त 150च्या मध्ये चेंज करायचा होता. मस्त असं मी प्रोडक्ट घेतलं होतं आणि ते काय घेतले ते बघू शकता तुम्ही. माझं किचन बघा तुम्ही कसं दिसतंय. ते अस्त दिसतंय. आपलं खाली पसार असतोच किचनच्या खाली, सर्वांच्याच खाली असतो. आणि त्यासाठी ना मी असं एक पडदा घेतलाय. खूप सुंदर आहे. क्वालिटी एक नंबर आहे आणि हा पडदा ना 300च्या आतमध्ये 2 बसतात आणि माझ्या तर याला एकच पुरेसा झालेला आहे. तर खूप छान असं बसतं. याचे स्टिकर पण भेटतात. ह्याला दोरी पण लावू शकतो आणि ह्याला चिटकवू पण शकतो. आणि मी याला चिटकवणार होते कारण दोरी इथं बसणार नव्हती म्हणून चिटकवले. आणि एक व्हिडिओ पाहिला होता की त्या ताईने चिटकवलं होतं म्हणून ते आयडिया डोक्यात आली की चिटकवू आपण पण. पण खूप छान असं चिटकलं होतं. आणि हे काढायचं असलं तर आपण गरम पाणी टाकून हे निघतं पण. त्यामुळे ना खूप सुंदर पण दिसतं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते माझं किचन. तर खूप छान दिसते आणि लूकसुद्धा ना एक नंबर असा आलेला होता. आणि हे एकच म्हणलं तर 150ला काहीतरी पडतं. खूप कमी रेटमध्ये आहे आणि मस्त असं दिसत आहे. कधी-कधी ना छोट्या गोष्टीच असतात पण ते आपल्याला घेणं होत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये ना खूप सारा आनंद असतो. कारण ह्या आनंद ना एक स्त्री समजू शकते. किचन तिच्यासाठी ना किती सुंदर दिसणं हे किती तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि मला ना त्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप प्रचंड असा आनंद झाला होता. मला असं वाटलं की मी हे अगोदर का नाही मागवलं असं मला वाटत होतं. तर हे एक शिल्लक होतं. तर बघू तर संध्याकाळचा टायमिंग होता. देवपूजा नव्हती. तर 10 दिवस झाले देवपूजा नव्हती. तर त्याचं कारण असं होतं की आमच्या जाऊबाईची आहेत डिलिव्हरी झाली आता. तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. तर खूप छान आमच्या घरामध्ये असं कोणाला जुळे झालेले नाहीत. पण आमच्या घरामध्ये तसे आता सध्या आलेले आहेत. आणि त्यानंतर ना माझी म्हणा बरं आता आहोंची. आणि माझं स्पेशल म्हणलं तर पिरियड्समध्ये ना खूप प्रचंड असं पोट दुखतं आणि त्या टायमिंगला मला ना वॉटर बॅग लागते. तर पण वॉटर बॅगचं ना काय होतं केबल सतत खराब होते म्हणून ना मी आता फायनली हेच मागवले. करंटाचं आहे आणि खूप ह्याची काय क्वालिटी एक नंबर. 1 वर्षाची गॅरंटी आहे आणि खूप मस्त आहे. पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल किंवा पोट दुखत असेल, हात दुखत असेल, कुठेही शेकता येतं त्यावर ना. 3चे स्पीड आहे. 1ची, 2ची, 3ची अशी स्पीडनं ना तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी स्पीड तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ना पहिल्यांदाच मी ना ड्रायफ्रुट्स मागवलं होतं आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू आणि बदाम
फ्लिपकार्टवरून मागवला आहे. तर तुम्हाला ह्या सर्व प्रोडक्टची लिंक ना मी कमेंटमध्ये देणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर तुम्ही तिथून तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. तर याची पण क्वालिटी मला छान वाटण्यापेक्षा म्हणजे खूप छान वाटली. तर खूप चांगलं आहे. बाहेर घेतो ना छोटे असतात, यामध्ये ना खूप छान अशी क्वालिटी होती, एक नंबर क्वालिटी होती. म्हणून मी पहिल्यांदाच घेतली, पण छान आले म्हणून ठेवून दिलं. तर याचा ऑनलाईन क्लास सुरू होता आणि सर आले नाहीत म्हणून इकडे-तिकडे त्याचं फिरणं चालू होतं. तर मुलांचं असं काही चालू असतं आणि दुसरा मोठा मुलगा आहे ना, तो आता गणपतीची तयारी चालू आहे त्याची. तर त्याला ढोल ताशा जो आहे ना, त्याचे क्लासेस लावले. तो तिकडे गेले. त्यामुळे ना थोडासा मला रात्रीच्या टाईमला वेळ भेटतो. तर त्यामुळे ना एडिटिंग आणि शूट हे थोडंफार मी करत असते. कारण मुलं असताना थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे ना मी त्यांच्या देखत काही करत नाही. तर खूप सुंदर असं दिसते, बघू शकता तुम्ही. तर मला तर खूप जास्त आवडले. तुम्हालाही घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये या प्रोडक्टची लिंक देणार आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.